गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करत असताना त्यांनी एका पत्राचा दाखला दिला। ते पत्र वाचून दाखवलं, त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि कशी सावरकरांनी माफी मागितली इंग्रजांची, कसं त्यांना पेन्शन मिळालं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या। आता देवेंद्र फडणवीस यांनी असेच काही दाखले इतिहासातले जे दिलेले आहेत, तेही काँग्रेसी नेत्यांचे, की काँग्रेसच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल नेमकं काय म्हटलेलं होतं, त्यांच्या आजींनी नेमकं काय म्हटलेलं होतं, त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी काय म्हटलेलं होतं, त्यांच्या माजी पंतप्रधानांनी काय म्हटलेलं होतं, हे सगळे दाखले देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। महात्मा गांधींच्या एका पत्राचा संदर्भ सुद्धा त्यांनी दिलाय। राहुलजी, काल तुम्ही मला एका पत्राच्या शेवटच्या ओळी वाचायला लावल्यात, आता मी तुम्हाला काही पत्र वाचायला देतो। आपल्या सगळ्यांचे आदर्श महात्मा गांधींचं हे पत्र तुम्ही वाचलत का? तशाच ओळी या पत्रात सुद्धा आहेत, ज्या तुम्ही मला वाचायला लावलेल्या होत्या, असं म्हणत त्यांनी टीका केलेली आहे। आणि त्याचबरोबर हे ऐतिहासिक जे दाखले आहेत, अगदी मग शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काय म्हटलेलं होतं, ते आद्य क्रांतीवीर होते इथपर्यंत त्यांनी सांगितलेलं होतं, इंदिरा गांधींनी सावरकरांबद्दल नेमकं काय वक्तव्य केलेलं होतं, असे असंख्य ऐतिहासिक दाखले वेगवेगळ्या नेत्यांनी सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसी नेत्यांनी जे दाखले दिलेले होते, ते दाखले आज ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणलेत आणि त्याच मुद्द्यांच्या आधारे त्यांनी राहुल गांधींना प्रश्न विचारलाय।